नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करणार आहोत पावभाजी। आज माझ्याकडे पावभाजीचा बेत आहे। त्यासाठी आपण या सगळ्या भाज्या घेतल्या आहेत आणि महत्त्वाची टिप म्हणजे या भाज्यांमध्ये आपण पाव टाकणार आहोत। भाज्या बघून पाव टाकायचा, 1 किंवा 2 पाव टाकायचे आणि तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये तुम्ही बटर किंवा तूप वापरायचं। मी तूप वापरत आहे, कारण लहान मुलं तूप अशी खात नाहीत, म्हणून मी तुपाचा वापर करत आहे। गरम तेलामध्ये जिरा मोहरी टाकायची। जिरा मोहरी तडतडली की कांदा आणि हिरवी मिरची टाकायची। कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्यायची, छान लालसर होऊ द्यायची। लालसर होऊ द्यायची छान। मग मी अद्रक लसूण आणि जिरं याचा पेस्ट तयार करणार आहे। त्यासाठी माझ्या आईने दिलेला दगडाचा कलबत्ता आहे, त्यामध्येच मी करत असते, तर त्याचाच वापर मी करणार आहे। ही पेस्ट तेलामध्ये टाकायची, ती पण लालसर होऊ द्यायची, छान परतून घ्यायची। हे बघा, उकळल्यानंतर पावभाजीचे ही मिक्स भाजी अशी झाली आहे तयार। टमाटर टाकायचं, छान लालसर होऊ द्यायचं। त्यानंतर तिखट, मीठ, हळद ती पण छान परतून घ्यायची। त्यामध्ये थोडा पावभाजी मसाला आणि गरम मसाला घालायचा, त्यामुळे भाजी छान होते, टेस्ट वेगळी येते। छान परतून घ्यायचं आणि आपल्या उकडलेल्या भाज्या टाकायच्या, मिक्स करून घ्यायचं छान। स्मॅशर असेल तर स्मॅशरने करायचं, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी चमच्यानेच करत आहे। तुम्ही स्मॅशरने करू शकता। बघा, आणि भाजी राहून घट्ट येते, त्यामुळे थोडं पाणी घालायचं, त्यामुळे भाजी घट्ट होत नाही। थोडंसं मीठ, थोडी साखर आणि लिंबू घालायचा। आणि वरून पावभाजी मसाला आणि सब्जी मसाला घालायचा, सांबार घालायचा। बघा, अशी तयार झाली भाजी। आता आपण पाव गरम करून घेऊया। त्यासाठी तवा ठेवला, मी बटर ऐवजी तूप वापरत आहे, तुम्ही बटर वापरू शकता, मी पुन्हा सांगते। त्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा, मसाला करता छान होऊ द्यायचा तुपामध्ये, आणि मग पाव असा मधामध्ये फाडून चाकूने करू शकता तुम्ही, आणि असा त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा, छान कडक होऊ द्यायचा पाव तव्यावरती, आणि आपली पावभाजी तयार। तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कोणती टिप्स असेल तर ती मला सांगा। थँक्यू, धन्यवाद।